हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज तर आपण नवीन रेसिपी ट्राय करणार आहे। त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती जाड कापलेला आहे, खूप मोठा कांदा कापलेला आहे। नंतर तो त्या गरम तेलामध्ये सोडून द्यायचा आहे। नंतर त्या तेलामध्ये त्या कांद्याला छानपैकी परतून घेणार आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारा कढीपत्ता पण टाकायचा आहे। कढीपत्ता नंतर त्याच्यामध्ये मोहरी पण टाकायची आहे। मोहरी, कढीपत्ता आणि कांदा हे छानपैकी तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार शेंगदाणे आणि तुमच्याकडे जर वाटाणे असतील तर तुम्ही वाटाणे पण टाकू शकता। हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे। नंतर एका पातेल्यात गरम पाणी करून घेणार आहे। इकडे आहे कणकीचे आज आपण रेसिपी करणार आहे उकडपेंडी। सो ही जे आपण केलं तेलामध्ये कांदा वगैरे टाकलेला आहे त्याच्यामध्ये ते कणिक आपल्याला टाकून द्यायचे आहे। तुम्ही कांदा बघू शकता गोल्डन ब्राऊन झालेला आहे। मग याच्यानंतर याच्यामध्ये मिश्रणामध्ये आपल्याला चवीनुसार हळद टाकायची आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे। तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता तुमच्याकडे असेल तर। मी लाल मिरचीमधलीच उकडपेंडी करणार आहे। सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण नक्की विसरू नका। सगळं मिश्रण तेलामध्ये छानपैकी शिजवून घेतलं। तुम्ही बघू शकता तिखट वगैरे छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी कणिक घेतली होती ती कणिक थोडीशी करून तेलामध्ये टाकून दिली आणि नंतर छानपैकी परतून घेतली। आता याचा गॅसचा फ्लेम हा थोडासा लो करायचा आहे आणि छानपैकी कणिक 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, परतून घ्यायचे। त्या कणकीचा छानपैकी असा सुगंध सुटतो म्हणजे समजून घ्यायचं की आपली कणिक ही छानपैकी भाजल्या गेलेली आहे। पूर्ण गुठळ्या मुळून जाते आणि छानपैकी शिजून जाते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता 10 मिनिटं झाल्यानंतर माझी कणिक छानपैकी शिजलेली आहे। नंतर आपण जे पातेल्यामध्ये गरम पाणी केलेलं होतं ते त्याच्यामध्ये ओतलेलं आहे थोडंसं करून आणि छानपैकी त्यामधल्या पूर्ण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे। तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं थोडंसं पाणी सोडून त्याच्यामधल्या पूर्ण कणकीच्या ह्या ज्या गुठळ्या बनतात त्या मोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी थोडंसं पाणी टाकून त्याच्यामधल्या पूर्ण कणकीच्या गुठळ्या ह्या मोडून टाकलेल्या आहेत। नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला छानपैकी 5 ते 10 मिनिटे वाफ येऊ दिलेली आहे। तुम्ही बघू शकता उकडपेंडीला छान कितीपैकी मस्त